पुण्यातील एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारं एक नवरा बायकोचं जोडपं होतं. त्यांना लेकरं सुद्धा होते. सगळं काही सुरळीतपणानं सुरू होतं. सुखाचा संसार सुरू होता. पण मात्र एके दिवशी अचानक जेव्हा रात्रीचे 10-10:30चा टाइम झाला आणि ती जी बायको आहे ती घरामध्ये दूध गरम करत होती, किचनमध्ये काम करत होती. तेवढ्यात नवरा त्या ठिकाणी आला आणि बायकोला इशारा केला, चल म्हणून. पण मात्र बायको काही बेडरूममध्ये येत नव्हती. मग तो बायकोच्या जवळ गेला आणि तिला म्हणला, चल आपण दोघं जण बेडरूममध्ये जाऊ. तेव्हा बायको म्हणली की आज कंबर मोठ्या प्रमाणात दुखतीये आणि लेकरं सुद्धा जागे आहेत, अजून लेकरं झोपलेले नाही, त्यांना झोपले की मग मी तिकडे येते. असं सांगितल्यानंतर नवऱ्याला या गोष्टीचा राग आला. तो तिला डायरेक्ट म्हणला की हे तुझं नेहमीच झालंय. मी तुला चल म्हणलं की तुझं नेहमीच काही ना काहीतरी कारण देणं सुरू झालंय. मग याच गोष्टीमुळं नवरा बायकोमध्ये मोठ्या प्रमाणात वाद झाला. वाद एवढ्या मोठ्या प्रमाणात झाला की त्यांची जी मुलगी आहे त्या मुलीला मध्यस्थी करावं लागली. पण मात्र तरीसुद्धा नवरा ऐकला नाही आणि घडलं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली ही घटना, हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे पुण्यातील वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे. आणि या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारं एक नवरा बायकोचं जोडपं आहे. बऱ्याच वर्षापूर्वी दोघा जणांचं लग्न झालं होतं. सुखाचा संसार सुरू होता आणि या सुखी संसारामध्ये त्यांना लेकरं सुद्धा झालेले होते. तारीख आली होती 11 ऑगस्ट 2026ची. 11 ऑगस्ट 2026ला तेव्हा जी बायको आहे ती घरामध्ये किचनमध्ये दूध गरम करत होती. रात्रीचे 10-10:30चा टाइम झालेला होता आणि तो नवरा घरीच त्या दिवशी होता. मग आता 10:30 वाजलेत म्हणून तो नवरा बायकोला म्हणला की चल आपण बेडरूममध्ये जाऊ. तेव्हा बायकोनं त्याला विरोध केला म्हणजे ती नम्रपणाने म्हणली की माझी कंबर मोठ्या प्रमाणात दुखतीये, मी त्या गोळ्या घेतलेल्या आहेत कंबर दुखतीये म्हणून, आणि लेकरं सुद्धा अजून जागे आहेत, ते अजून झोपले नाहीत, असं ती तिच्या नवऱ्याला नम्रपणाने म्हणली. पण मात्र नवऱ्याला याच गोष्टीचा राग आला. तो तिला म्हणला की हे तुझं सततचं चालू आहे, तू नेहमी असंच करते, मी चल म्हणलं तर येत नाही आणि दुसरं कोणी म्हणलं तर लगेच जातेस. म्हणजे तिच्यावरच संशय घेऊन तिला तो भांडायला सुरू करू लागला. बघता बघता दोघा जणांचा वाद विवाद मोठ्या प्रमाणात वाढला. वाद एवढा वाढला की त्या नवऱ्यानं किचनमधला जो भाजी कापायचा चाकू असतो त्या चाकू उचलला आणि थेट बायकोवर चाकूनच वार केला. आता तिला जखमी केल्यानंतर ती त्या ठिकाणी ओरडत असताना त्यांची जी मुलगी आहे ती मुलगी त्या ठिकाणाहून उठली आणि तिनं मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. पण मात्र या नवऱ्याला बायकोचा एवढा राग आला होता की त्यानं बायकोवर आणि त्याच्या पोरीवर सुद्धा त्या भाजी कापायच्या चाकूनं हल्ला केला, तिला सुद्धा जखमी केलं. मग आरडाओरडा मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळं महिलेनं कसं बसं त्या घरातून सुटका केली, त्या ठिकाणावर निघून गेली आणि मग दवाखान्यामध्ये जाऊन उपचार सुरू केले. तिच्यावर त्या ठिकाणी उपचार सुरू आहेत. आता या संपूर्ण प्रकरणाची दखल स्थानिक पोलीस ठाण्यामध्ये देण्यात आलेली आहे. त्या महिलेच्या तक्रारीवरून तिच्या नवऱ्याविरोधात वाकड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पण मात्र सध्या समाजामध्ये, देशामध्ये आणि राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडत आहेत हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावर लक्षात आलेलं असेल. आता ज्या पद्धतीने हे संपूर्ण प्रकरण दिसतंय त्याच पद्धतीनं असेल का? कारण की या बातमीच्या खाली अनेकांनी वेगवेगळ्या कमेंट केलेल्या आहेत. जर बायको त्याला नाही म्हणतीये, विरोध करतीये, तर नवऱ्यानं ऐकायला पाहिजे होतं, असं काही जण म्हणतात. तर ती बायको मुद्दामून नवऱ्याला नाही म्हणत होती, असं सुद्धा काही जण म्हणतात. आता या बातमीच्या घटनेच्या दोन्हीही बाजू आहेत. खरं काय आहे हे सगळ्या गोष्टीचा तपास पोलीस करत आहेत. पण मात्र असे प्रकार नेमके का वाढत चालले असतील, तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखावणं, कोणाचंही मन दुखावणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय, मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो. लोकांना सावध आणि सतर्क राहण्याचं सुद्धा आवाहन करत असतो.